नमस्ते, नमस्कार, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर. या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संदर्भात अनेक चर्चांना उधाण आलेले आहेत. जिकडं तिकडं वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत आणि एक मोठी अपडेट आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भातली. ज्या चर्चा चालू आहेत त्या म्हणजे मैदानी चाचणीमध्ये काही बदल होणार आहे का, लेखी आधी होणार आहे का, जी कालची मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये काय विषय झालेला त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे का नाशिक शहर आणि बुलढाणा या दोन ठिकाणच्या रिक्त जागा किती आहेत या संदर्भातली सुद्धा माहिती आपल्या समोर आलेली आहे. ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. 1600 मीटरचं 2.5 किलोमीटर होणार आहे का, 2.5 किलोमीटरचं 5 होणार आहे का, 5ला किती टाइम, 2.5ला किती टाइम, 1600ला, ही सगळी चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिक शहर आणि बुलढाणाच्या ज्या जागा आहेत, रिक्त जागांचा जो अहवाल आहे तो आपल्याकडं म्हणजे माहितीच्या अधिकारांतर्गत मागवलेली माहिती होती. त्यामध्ये तो आपल्याला पूर्णपणे स्पष्ट समजलेला आहे का नाशिक शहरला किती जागा असणार आहेत आणि बुलढाण्याला किती जागा आहेत. दोन घटकाच्या एकदम रितसर जागा आपल्याकडे या ठिकाणी आलेल्या आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे मी सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं स्वागत करतो व्हिडिओमध्ये. आणि एक गोष्ट सांगतो मित्रांनो, काल जी मीटिंग झाली ती मीटिंग अशी होती का ती मीटिंग त्यांची व्हीसी होती. मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग झाली होती. आणि त्या मीटिंग रेकॉर्ड मीटिंग असतात, नाही असं नाही. मात्र त्या मीटिंगचा जो अहवाल आहे किंवा मीटिंग मध्ये काय विषय झाला लगेच बाहेर फेकला जात नाही मध्ये. मात्र सपोज आता मी जर तुम्हाला म्हणलो का कालच्या मीटिंग मध्ये असा विषय झाला का विद्यार्थ्यांना बुटं घालून द्यायचीच नाही, 1600 असू नाही तर काय असो बुटच घालून द्यायचे नाही, मी जर असं बोललो तर तुम्ही म्हणशाल हार्दे सरांनी सांगितलं, हार्दे सरांना काहीतरी मीटिंग संदर्भात काहीतरी कळलेलं आहे. विषय काय असतो मित्रांनो, मीटिंग होती हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित होतं. मीटिंग झाल्यानंतर त्या मीटिंग मध्ये काय विषय झाले, लक्षामध्ये मीटिंग मध्ये विषय काय झाले हे प्रॉपर विषय हे त्याच वेळेस कळणार आहे का ज्यावेळेस काहीतरी अधिकृत परिपत्रक येईल. प्रत्येक जण वेगवेगळं काहीतरी त्याच्यामध्ये बोलत राहिलेलं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, 1600 मीटर बदलणार आहे का या संदर्भात अद्याप कुठलीच अपडेट नाही. मात्र एक गोष्ट तुम्हाला सांगाल, 2.5 किलोमीटर होणार आहे का 5 किलोमीटर होणार हे माहित नाही. मात्र एक चर्चा त्या मीटिंग मध्ये अशा प्रकारची झालेली प्रॉपर सूत्रांकडून समजतंय का बाकी काही माहित नाही. मात्र चर्चा अशी झालेली आहे का जे आगामी काळामध्ये जो आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे, त्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर भरतीचं नियोजन कसं करायचं किंवा भरती केव्हा करायची जेणेकरून ते विद्यार्थी या ठिकाणी कधी आपल्याला सगळे विद्यार्थी सोबत म्हणजे जे पोलीस झालेले आहेत किंवा जे होणार आता जे ट्रेनिंग आहे ते 7च महिन्याचे केले, म्हणजे हे विद्यार्थी जे आहेत ते पूर्णपणे जे आता ट्रेनिंग करून येणार आहेत हे पूर्ण विद्यार्थी त्या ठिकाणी काय होणार आहे आपल्याला कुंभमेळ्याला उपलब्ध राहणार आहेत. लक्ष ते भेटणार आहेत सगळे. मात्र अजून काही विद्यार्थी कमी आहेत पोलीस दलामध्ये, जे मनुष्यबळ कमी आहे का त्यामुळे रिक्त पदाच्या जागा पण त्यांनी मागवल्या होत्या. आदल्या दिवशी आदल्या 2-1 दिवस जागा मागवल्या, सगळ्यांना लगेच व्हीसी झालं, म्हणजे चर्चा झाली. मात्र ही चर्चा होत असताना त्यातले जे काही एसपी वगैरे त्या चर्चेमध्ये असतील त्यांनी असा काही एसपीने असा प्रस्ताव मांडला त्या ठिकाणी का बाबा सर पाठीमागच्या वेळेस आमच्या घटकामध्ये 1600 मीटर पळताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या म्हटलं असं सर आमच्याकडे पण एक मृत्यू झाला, कारण 2-3 विद्यार्थ्यांचा मृत्यू पाठीमागच्या वेळेस पळताना धावताना झालेला आहे 1600 मीटर रनिंग करताना. मग त्यावेळेस तो विषय चर्चेला आलेला आणि ते चर्चा आल्यानंतर मग त्याच्यात असा विषय झाला का बाबा 1600 बद्दल आपण काहीतरी निर्णय घेऊया. 1600ला जर प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होत असेल तर आपण त्याला 2.5 किलोमीटर देऊ शकतो का हरियाणासारखं, किंवा 5 किलोमीटर करू शकतो का पहिल्यासारखं, असं काही करू शकतो. ही चर्चा झाली, म्हणजे ती झालेली नाही कन्फर्म, लक्षात ठेवा, कन्फर्म झालेलं नाही, लक्षात ठेवा. मात्र त्याच्यामध्ये ती चर्चा नक्की झालेली आहे. त्या दोन गोष्टीवर भरती केव्हा घ्यायची, भरतीच्या रिक्त जागांचा जे पूर्ण भरती प्रक्रिया याच्या अगोदर कुंभमेळ्याच्या अगोदर कशा पद्धतीने पार पडेल, नियोजन कसं करावं लागेल आणि ह्या इव्हेंटच्या बाबतीत थोडा विचार झाला. मात्र ती इव्हेंट लगेच चेंज होणार असं नाही, ती विचाराधीन आली होती, ती मीटिंगचा तो विषय झालेला आहे, नाही असं नाही. बाकी विषय त्यांचे सगळं एसपी वगैरे कनेक्ट असतील त्यांचे बोलले असतील, ते विषय काय बाहेर आले नाही. मात्र आपल्याकडे असं कळलं का लेखी आधी होणार आहे. लेखी आधी होण्याची कुठेही काही चर्चा जास्त प्रमाणात झालेली नाही, लक्षात ठेवा. याच्या अगोदर पण लेखी अगोदर होती, नंतर पुन्हा ग्राउंड झाला. लक्षात तुम्हाला माहिती, लेखी जर अगोदर झाली आणि ग्राउंड जर घेतलं नाही तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्यानंतर काय झालं का 1600 मीटर कॅन्सल झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का मुलं अकॅडमीमध्ये किंवा क्लासेसमध्ये किंवा ग्राउंडकडे जास्त जाण्याचा कल कमी राहील त्यामध्ये, लक्षामध्ये. म्हणजे जो तो ज्याच्या पद्धतीने ज्याला त्याला सावरण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो, टेलिग्राम असेल इंस्टाग्राम असेल वेगवेगळी माहिती टाकतो. मात्र लक्षात ठेवा, हार्दे सर जी माहिती देतात ती प्रॉपर माहिती देतात, त्याच्यामुळे मी तुम्हाला याबद्दल काही सांगत नाही. मात्र एक गोष्ट नक्की सांगाल तर 1600 मीटर संदर्भात चर्चा मीटिंग मध्ये झालेली आहे. लक्षामध्ये त्या इव्हेंट संदर्भात चर्चा, ती बदलायची की नाही बदलायची हे माहित नाही, मात्र त्या संदर्भात तो विषय चर्चेला आलेला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो याच्या संदर्भात ज्यावेळेस अधिकृत ऑफिशियली त्यांचं जर असं झालं असेल तर 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्यांचं ऑफिशियली तसं परिपत्रक येईल. पोलीस भरतीची पूर्णपणे जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण जर बदलली तर ते पूर्ण येईल. मग 2.5 किलोमीटर असतं तर ते 12 मिनिटं द्यायचे, 5 किलोमीटरला जर 25 मिनिटं असतं तर 2.5 किलोमीटरला 12.5 किंवा 12 मिनिटं त्या ठिकाणी देऊ शकतात. आलं लक्षामध्ये. 2.5 किलोमीटर पळणं पण मग 1600 मीटर
1600 मीटरला जास्त पिकअप घ्यावं लागतं. तेवढं 2.5 किलोमीटरला जर तुम्हाला 12.5 मिनिटं दिलं, तो मुलगा ठीकठाकपणे त्या ठिकाणी तेवढ्या वेळेमध्ये पोहोचू शकतो. आलं लक्षामध्ये? बाकी कोणत्याही गोळा असेल, 100 मीटर असेल, त्याच्यावरती कोणतीही चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही. आलं लक्षामध्ये? फक्त मला मोरल ऑफ स्टोरी एकच सांगायचं, का याच्यामधलं जे परिपत्रक ज्यावेळेस प्रसिद्ध होईल, जर असं झालं असेल तर ते लगेच गृह विभागाचं सचिवाकडून ते परिपत्रक आपल्याला प्रदर्शित होईल, त्याच्यामधून आपल्याला समजेल. त्याच्यामुळे सध्या तुम्ही तुमचं ग्राउंडवरती फोकस करा आणि लेखी परीक्षा म्हणजे अभ्यासावरती फोकस करा. बाकी जास्त गोष्टीकडे कुठं फोकस करू नका. कारण का सध्या काय होतं, जास्त फोकस कुणीकडे पण फोकस पडून राहिलेत. फोकस कुणी उठतं फोकस टाकते, कुणी उठतं फोकस टाकतं, मात्र त्याला कुठल्याही प्रकारची धार नसती, आधार नसतो. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे असं काही अद्याप नाही. तुमचं जे काम चालू आहे ते काम चालू ठेवा. ज्यावेळेस अधिकृत माहिती आहे, महाराष्ट्रात सगळ्यात आधी मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेन. त्यासाठी आपला चॅनल सर्व नवीन विद्यार्थ्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. शेजारी बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो. कारण का नवनवीन माहिती असेल, नवनवीन अपडेट असेल, घर बसल्या मोफत तुम्हाला सर्वात आधी आपल्या प्रॉपर भाषेमध्ये तुम्हाला समजते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, चालते मित्रांनो. हे झालं मित्रांनो कालच्या मीटिंग संदर्भातला जे काही खुलासा मला तुम्हाला करायचा होता, तो खुलासा मी माझ्या वतीने या ठिकाणी केलेला आहे. या संदर्भात मला बाकी याच्या व्यतिरिक्त काही जास्त माहिती नाही. आता राहिला प्रश्न पुढचा, का त्याच्यात अजून एक त्या मीटिंगमध्ये त्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला फिरत होतं, का भरती होणार नाही, भरती लांबणार आहे, असं तसं वगैरे. मित्रांनो, असं कुठेही काही नाही. त्यांना मीटिंगचा जो विषय झालेला आहे, तो विषय सगळा रेकॉर्ड असतो त्यांच्याकडे. ते रेकॉर्ड असलेला विषय पूर्णपणे त्या रेकॉर्ड, कोणता विषय परिपत्रकात घ्यायचा आणि त्याचा जी आर कसा बनवायचा किंवा काही बदल झाला असेल तर ते पण त्याच्यामध्ये येऊन जाईल. काळजी करायचं कुठल्याच प्रकारचं कारण नाही. दुसरी गोष्ट, वयवाढ चालू आहे मित्रांनो. वयवाढी संदर्भात आंदोलन चालू आहे. मुंबई आझाद मैदान या ठिकाणी भर पावसात विद्यार्थी ठिकाणी आंदोलन करतात. जे विद्यार्थी गेले नाहीत, फक्त ग्रुपवर मेसेज करतात, त्यांना वाटत असेल तर तुम्ही त्यांना मदत करू शकता, आर्थिक मदत. कारण काही विद्यार्थ्यांना एवढे दिवस राहायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना जायचंय ते विद्यार्थी अजूनही जाऊ शकता. लक्ष, उद्याही तुम्ही जाऊ शकता, काही अडचण नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता आपण जाणार मित्रांनो नाशिक शहर आणि बुलढाणा शहरच्या जागांकडे. जे मेन आपल्याला आज पाहायचं होतं हा विषय व्हिडिओचा, की नाशिक शहरला आणि बुलढाणा शहरला, बुलढाणा शहर नाही, सॉरी, बुलढाण्याला किती जागा आहेत याच्याकडे आता आपण फिरतोय. ओके. पाहत असाल तुम्ही का 12 जूनचं हे पत्रक आहे मित्रांनो. माहितीचा अधिकार टाकलेला होता. थोडीशी माहिती मी काही स्किप केलेली आहे त्याच्यामध्ये, म्हणजे हाईड केलेली आहे मित्रांनो. त्या माहितीच्या अधिकारानुसार त्यांनी प्रश्न विचारला होता, की सन 2026 पावतो पोलीस आयुक्त नाशिक शहरामध्ये पोलीस शिपाई पदाच्या एकूण किती जागा रिक्त आहेत. या अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता, शॉर्ट व्हिडिओ, का ज्याच्यामध्ये आपलं एक पत्रक आलं होतं. त्याच्या 181 जागा नाशिक शहराला दाखवल्या होत्या. आणि आता हे जे काही पत्रक आले मित्रांनो, याच्यामध्ये नाशिक शहरला फक्त 111 जागा रिक्त दाखवतात. तुम्ही म्हणाल का नाशिकला कधी भरती झाली नाही, एवढी मोठी शहर, एवढं मोठं शहर आहे नाशिक, आणि जागा का कमी दाखवतात, भरती कमी जागांची का? नाही मित्रांनो, लक्षात ठेवा, पाठीमागच्या वेळेस भरती एवढी मोठी असून सुद्धा नाशिक शहरला जागा नव्हत्या. नाशिक सिटीचा विषय काय, का त्या ठिकाणी बदली होऊन येणाऱ्यांचं जे प्रमाण आहे, बदलीने ज्या जागा भरल्या जातात रिक्त असणार आहे, त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे बाकीकडल्या जागा आहेत त्या मोठ्या प्रमाणात रिक्त होतात. नाशिकला हा एक प्रॉब्लेम आहे. आणि हे जे माहितीचा अधिकार टाकला होता, आमचे विद्यार्थी मित्राचे, आमचे गावाकडचे जे लोखंडे म्हणून आहेत, त्यांनी हा अर्ज टाकला होता. पार्लरचे आहेत आमचे, आणि त्यांना हे उत्तर मिळाले की 111 जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत. हे होतं नाशिक शहरचं. म्हणजे नाशिक शहरला ते 181 हे 111, म्हणजे आता नक्की खरं काय, परंतु हे लेटेस्ट आहे, आत्ताचं लेटेस्ट आहे. लक्षामध्ये? त्याच्यामुळे कदाचित लक्षात ठेवा, नाशिकला 111 ते 180 म्हणजे या दरम्यान, म्हणजे 150च्या आसपास जागा त्या ठिकाणी नवीन भरती जर आली तर या दरम्यान असू शकतात, असतीलच असं नाही, असू शकतात. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो बुलढाण्याच्या सुद्धा जागा आलेल्या आहेत. आपण आता बुलढाण्याच्या सुद्धा जागा पाहणार आहोत. बुलढाणा कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा यांच्या सुद्धा जागा या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी पण माहितीचा अधिकार टाकला. 15 मे, एकदम लेटेस्ट, आत्ताच आहे, 5-10 दिवस, 4-5 दिवसापूर्वीच 15 मेला हा माहितीचा अधिकार टाकला होता. आणि त्यातून माहिती मिळाली का बुलढाणा जिल्हा पोलीस डिसेंबर 2026 रिक्त पदांची माहिती. पोलीस शिपाई बुलढाणा 155 पदे, म्हणजे 4 एप्रिल 2026 पर्यंत ते 155 पद रिक्त आहेत. आणि चालकची 18 पद रिक्त आहेत बुलढाण्याच्या. मात्र बुलढाण्याचं पत्रक समजून घ्या, त्यांनी खाली एक परत एक सूचना दिली, त्यात बॅट्समनच्या जागा त्या ठिकाणी नाहीत. आलं लक्षामध्ये? फक्त शिपायाच्या 155 जागा आणि चालकच्या 18 जागा बुलढाण्याला. यावेळी आत्ताच्या भरतीत पण बुलढाण्याला चांगल्या जागा होत्या. आता राहिला प्रश्न असा, की त्यांनी खाली एक लाईन मेन्शन केली, वरील रिक्त असलेल्या पदाची पदभरती सन 2024-25 पोलीस शिपाई व भरतीमध्ये 148 व चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये 14 रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. म्हणजे रिक्त असणाऱ्या जागांपैकी त्यांनी काय सांगितलं, वरील रिक्त असलेल्या पदाची पदभरती 24-25च्या भरतीत आम्ही पूर्ण केलेली आहे. त्याच्यापैकी 148 जागा भरलेल्या आहेत आणि 14 जागा पण चालकच्या भरलेल्या. म्हणजे जर असा विचार केला तर 148 मध्ये त्या ठिकाणी बुलढाण्याला जागा राहतात मित्रांनो. खाली फक्त आणि फक्त 7 जागा शिपायाला आणि 4 जागा पोलीसला. मात्र एवढ्या कमी जागा येणार नाही त्या घटकाला. आलं लक्षात? त्याच्यामुळे या घटकामध्ये बदल होऊ शकतो. पाठीमागं महिनाभरापूर्वी जे पत्रक आलं होतं आरटीआयचं नाशिकचं, ते 181 होते, आता 111 आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, जागा खालीवर होऊ शकतात. आलं? म्हणजे भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या जागा खालीवरती या ठिकाणी होऊ शकतात. आलं लक्षात? त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. आपलं एकच काम आहे मित्रांनो, अभ्यास करणं आणि ग्राउंड करणं. आलं लक्षामध्ये? बाकीच्या जास्त
गोष्टींकडे लक्ष केलं तर आपलं जे ध्येय आहे ते थोडंसं तुम्ही व्हायबल होता, त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होतात लक्षामध्ये. त्याच्यामुळे अभ्यास जागा एकही आली आणि 100 आल्या आणि 1000 आल्या तर तुम्हाला अभ्यास करणे ग्राउंड करणे लक्षामध्ये. ग्राउंडच्या बाबतीत जागेच्या बाबतीत सगळ्या अपडेट डेली आपल्या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी आपण देत असतो. तसं जे नवीन विद्यार्थ्यांनी जॉईन केले त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा. ओके. आणि जर भरतीची तयारी आपण करतोय, आपलं काम काय अभ्यास करणं ग्राउंड करणं आणि लक्षामध्ये जर भरतीची तयारी करत असाल तर पाठीमागे झालेल्या क्वेश्चन पेपर आहे सगळ्या, ज्या पाठीमागे झालेल्या काही क्वेश्चन पेपर बरेच विद्यार्थी विचारत असतात, तर त्या क्वेश्चन पेपरसाठी मी तुम्हाला एक बुक दाखवते मित्रांनो. ते बुक तुम्ही नक्की खरेदी करू शकता का ज्याच्यामधून तुम्हाला सर्व क्वेश्चन पेपर या ठिकाणी नक्कीच मिळतील. ओके. सर्वत्र उपलब्ध असणारं सध्या सर्व बुक स्टॉलवरती असणारं पुस्तक आहे मित्रांनो. हे पुस्तक का मी सांगतोय तुम्हाला, कारण का 15 मार्च ते 24 मे या दरम्यान जेवढ्या काही परीक्षा झाल्या आत्ताच्या आगामी भरतीच्या झालेल्या गत भरतीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला अंतिम उत्तर पत्रिकेनुसार एकदम अचूकतेनुसार त्या ठिकाणी आहेत. जे काही प्रश्न रद्द झाले असतील त्यासह सगळे प्रश्नांचं या ठिकाणी विशिष्ट अशी क्वेश्चन पेपर बनवलेले आहेत. पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 8800 प्लस प्रश्न आहेत मित्रांनो. पोलीस प्रशासनाच्या विशेष पुरवणीसह विशेष म्हणजे पोलीस शिपायाच्या 42 पेपर आहे, एसआरपीएफच्या 15 आहे, चालकच्या म्हणजे ड्रायव्हरच्या 16 आहेत, लोहमार्गाच्या 4 आहेत आणि कारागृहाच्या 4 आहेत. असे सर्व पेपर तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. आणि हे पेपर बँड्समनचे सुद्धा 7 पेपर मिळणार आहे. हे सगळे पेपर अंतिम उत्तर पत्रिकेनुसार तुम्हाला भेटणार आहे, म्हणजे फायनल आन्सर नुसार हे पेपर असणार आहे आणि सगळ्यात बेस्ट असणार आहे, अचूकता असणार आहे, क्लिअर असणार आहे, सगळं प्रश्न उत्तर सगळं व्यवस्थित असणार आहे. लक्षामध्ये तब्बल 88 सगळे झालेले पेपर असणार आहे. 1 ते 100 पर्यंत सर्व ओरिजिनल प्रश्नपत्रिकांतीलच प्रश्न देण्यात आलेले, कुठलेही प्रश्न मनाने त्याच्यामध्ये टाकलेले नाही. याचं लेखन व संकलन केलेलं आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊत सर यांचे पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड. तुम्ही खरेदी करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन खरेदी करायची ते 90 28 96 75 47 आणि 78 88 00 55 54 या नंबरवरती संपर्क करून पण तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता. आपण पोलीस भरतीची जी काही कालची मीटिंग झाली ती मीटिंग असेल, त्याचबरोबर पोलीस भरतीची मीटिंग असेल, त्याचबरोबर आपल्या बुलढाण्याच्या जागा असतील, नाशिक शहरच्या जागा असतील, याच्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली. मला तुम्हाला एकच सांगायचं मित्रांनो की जी आपण माहिती या ठिकाणी टाकत असतो ती माहिती अधिकृत माहिती असते, कागदपत्रांशी रिलेटेड म्हणजे परिपत्रक आले किंवा काही त्या संदर्भात असतं. मात्र कालच्या मीटिंग मधला जो विषय होता मित्रांनो तो कुठेही अजून परिपत्रकात छापील मजकूर आलेला नाही. त्याच्यामुळे त्या संदर्भात तर्कवितर्क लावणं चुकीचं आहे, कारण का प्रत्येक क्लासवाला असेल किंवा कोणी जो तो त्याच्या पद्धतीने वेगवेगळं काहीतरी टाकतोय. त्याच्यामुळे ह्याच्यात काय बदल होणार आहे हे आपल्या लोक बाकी मी तुम्हाला सांगितलं 1600 मीटर संदर्भात चर्चा झालेली आहे, त्या संदर्भात बाकी खात्रीशीर चर्चा झालेली आहे. लक्षामध्ये म्हणजे ते बदल होईल की नाही हे नाही, पण त्याच्यावरती तो विषय चर्चेला आला होता का पाठीमागचे 2-3 विद्यार्थी पळत धावताना त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्याच्यामुळे ते विषय चर्चेला होता. त्याच्यामुळे बाकी काही जर अपडेट आली महत्वपूर्ण माहिती जर आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वात आधी व्यवस्थितरित्या सांगेल. ओके. त्यासाठी सर्वांनी चॅनल फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या. लक्षामध्ये भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमच्या राजा घेतो. जय हिंद, जय भारत.